नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर आजचा व्लॉग चालू केला आहे आणि कारण का तर आज आहे माऊली संगीत विद्यालय यांचा आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. त्यांचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम म्हणजे गुरुपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज नेवरे स्वामी समर्थ मठ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्या मठामध्ये तो कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि त्या ठिकाणी नेहमी आपल्याला आमंत्रण असतंच दरवर्षी. तर आज या वर्षी सुद्धा आमंत्रण आहे. तिथं आपल्याला दरवर्षीप्रमाणे सूत्रसंचालन वगैरे करायचं कार्यक्रमाचं. तर मी आता निघालोय सकाळी सकाळी. जोरदार पाऊस आहे, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. हे बघा जबरदस्त पाऊस पडतोय, या बघा काय थांबायचं अजिबात नाव घेत नाही. आणि आता मी निघालोय, रेनकोट वगैरे घातलेला आहे मस्तपैकी. तर चला आता जाखालीमध्ये जाऊया प्रथमतः आपण. तर आता आपण आलोय नेवरे धामणसे या स्वामी समर्थांच्या मठामध्ये. या ठिकाणी तो कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाची तयारी सकाळ सकाळी लवकर चाललेली आहे. आत्ता वाजलेत सकाळचे 8:15 वाजलेत आणि कार्यक्रमाची जोरदार तयारी चाललेली आहे. तर दाखवतो तुम्हाला. हे बघा स्वामी समर्थ मठ. इथे आला नसाल तर नक्की या, मन प्रसन्न करणारं इथे सुद्धा वातावरण कायम असतं. इथे जोरदार तयारी चालू आहेत. ही मान्यवर म्हणजे जे काही पालक वर्गांसाठी आहे, ही बैठक व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी असेल सगळी. आणि इकडे तयारी चालू आहे, सावंड वगैरे सगळं लावून सेटअप तयार आहेत. आता तयार झालोय मी आणि कार्यक्रमात थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी स्वामींचं दर्शन घेऊया आपण. तर प्रथमतः सर्वांची गुरुमावली सन्माननीय संदेश पारधी माऊली यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती उपस्थित राहायचंय. संदेश पारधी माऊली आपल्या सर्वांचे गुरु, ज्यांच्याकडे आपण शिकतोय, ज्यांच्याकडे आपण पखवाज, ढोलकी, तबला याचं नॉलेज घेतोय, याचं शिक्षण घेतोय, असे आपले गुरु. तर त्यानंतर तर कोणताही कार्यक्रम असेल तर त्याची सुरुवात प्रथमतः दीप प्रज्वलन करून केली जाते. म्हणून म्हणतोय की जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळी समयीची वाट, तेच ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. तर इथे उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की तुम्ही आजच्या कार्यक्रमाची म्हणजे दीप प्रज्वलन आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमास प्रारंभ करायचा आहे. तर सर्व मान्यवरांना विनंती करतोय. गुरुमावली दीप प्रज्वलन करताय, जोरदार टाळ्या वाजवताय. त्यानंतर संजीवनी आई या सुद्धा दीप प्रज्वलन करतायत. त्यानंतर शिंदे काका सुद्धा दीप प्रज्वलन करतायत, जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. त्याचप्रमाणे गुलाब काका, त्यानंतर विनय गुरव माऊली, दीप प्रज्वलनानंतर वाद्यांचं पूजन करून घ्यायचंय. तर पारधी माऊलींना मी विनंती करतो की तुम्ही वाद्यांचं पूजन करायचंय. समाजामध्ये चांगलं नाव, चांगली ओळख निर्माण करत असतो आणि ती ओळख निर्माण करण्यामध्ये यशाचा वाटा असतो तो म्हणजेच गुरुमाऊलींचा. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम जो आयोजित केलाय संपूर्ण माऊली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, तर गुरुपूजनाचा आजचा हा कार्यक्रम आहे. खरंच आजचा दिवस हा भाग्याचा आहे. कारण का तर वर्षातून असा एकच दिवस असतो की त्या दिवशी गुरुचे ऋण फेडण्याचा आपल्याला एक संधी मिळते आणि तो दिवस आज आलेला आहे, आज तो दिवस उगवलेला आहे. ज्या वाद्यांनी आपल्याला ओळख दिली त्या वाद्यांचं आता पूजन चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एक उत्कृष्ट ढोलकीपटू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ढोलकी आणि बोलकी सह्याद्री वाहिनीवरती जो कार्यक्रम चालायचा त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते वाजवून आलेले आहेत.
खरंच आज अभिमान वाटतोय की अशी आपली गुरुमौली आपल्याला लाभली. आपलं भाग्य म्हणावं लागेल, 7 जन्माची पुण्याही म्हणावी लागेल की आज पारधी माऊलींसारखे गुरु आपल्याला लाभले. तर आजचा जो मेन कार्यक्रम आहे तो म्हणजे गुरुपूजनाचा. गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान, जीवनी भव सागर तराया, चला वंदूया त्या गुरुराया. अशा या गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया. तर आपल्या सर्वांची गुरुमाऊली सन्माननीय संदेश पारधी माऊली यांना विनंती करतोय की तुम्ही खुर्चीवरती आसनस्थ व्हायचंय. आजचे प्रमुख अतिथी पकवाज अलंकार सन्माननीय महेश सावंत माऊली यांचं आता आगमन होणार आहे. सर्व विद्यार्थी एकत्रित पकवाज वाजवून त्यांचं स्वागत करणार आहेत.
अशा सगळ्या व्हिडिओ बघत राहा, कळलं काय? लाईक करत राहा, शेअर करत राहा सगळ्यांना. आता जा जेवायला जाता. खरंच तुला दाखवणार आता व्हिडिओ दिसणार तू. जेवणासाठी सुरुवात झालेली आहे. अशा रीतीने जेवण वाढणं चालू आहे. जेवताच अर्धे सगळे पालक वर्ग आता जेवायला बसले. त्याच्यानंतर विद्यार्थी जे आहेत ते जेवायला बसणार आहेत. नमस्कार. आज आपण इथे सर्व रत्नागिरीतील सर्व कलाकार बांधव, विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग सर्व स्वामींच्या चरणी इथे सेवा सादर केली. गुरुपौर्णिमेचं औचित्य होतं, पण स्वामींना सुद्धा एक
ती सेवा आपल्याकडून करून घ्यायची होती आणि ही सेवा निश्चितपणे स्वामींच्या चरणी रुजू झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं संदेश पाठवायचं, आपल्या शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य हे प्रतिष्ठान कलाकारांसाठी कार्यरत आहे. म्हणजे गायन, संगीत, गायन वादन असेल, सांस्कृतिक कला जे असतील, सर्वसामान्य कलाकार असतील, यांना व्यासपीठ आणि न्याय देण्यासाठी हे प्रतिष्ठान कार्यरत आहे. आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की आपल्या या रत्नागिरी जिल्ह्याचं अध्यक्षपद संदेश माऊलींकडे आहे. कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे, सगळे आवरावर चाललेले आहे इथे आणि खरंच खूप सुंदर झाला कार्यक्रम. आणि थोड्याच वेळात आपण सुद्धा इथून जाण्यासाठी निघणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. जास्त मला काय शूट करता नाही आलं, कारण का तर माझ्याकडे मोबाईल नव्हता माझा आणि मी स्टेजवरती होतो, त्यामुळे माझ्याकडे मोबाईल नव्हता. मोबाईल माझ्या मित्राकडे होता. जेवढं त्याने शूट केलं तेवढं दाखवतो आजच्या व्लॉगमध्ये, तुम्हाला बघितलाच तुम्ही. असो, तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.